नाशिक मध्ये आम्ही तेजसच्या आणि सायलीच्या लग्नासाठी आलेलो आहे. दादा या इकडे, तुम्हाला काय सांगायचं त्यांच्याबद्दल? म्हणायचे तू दररोज कोणाच्या गाडीवर जातो? म्हणायचं माझा मित्र मला न्यायला येतो. मी ना मला दाखव बरं एक दिवस मित्र तुझा. दोन्ही आजी आता ते बाहेर राहतो गेटच्या. गेट पर्यंत गेले त्यांच्या गाडीवर पाहिलं, म्हणलं घरी आले म्हणलं आणि कोण मुलगी होती तुझ्या गाडीवर? म्हणे नाही नाही मला गाडी मिळाली म्हणून ती मग मी तिच्या गाडीवर गेलो, कॉलेज मधली होती. एकदा काय झालं, शाळा सुटली आणि तेजस मला बोलला आपल्याला जेवायला जायचं. चल जेवायला जाऊ. जेवायला जायचं तर मित्राच्या घरी. मित्र म्हणजे कोण? तन्मयच्या घरी जायचं. जेव्हा मी जेवायला बसतो तेव्हा कळलं ते मित्राचं जेवण. तेजसची एंगेजमेंट होती मुशीला तर त्यावेळेस आम्हाला काही जमलं नाही. पण मग तेजसचा फोन आला. त्याला म्हटलं अरे 10 मिनिटात येतो. 10 मिनिटं अजून काही झाले नाही आणि डायरेक्ट तिच्या लग्नाला. दादाचा फोन आलेला मम्मीला. माझ्याकडे तेव्हा फोन होता 12th मध्ये. मम्मीने त्याला सांगितलं की म्हणजे दादाने मला सांगितलं की श्रुतीकडे ते. मग मी खूप शॉक झाली की दादाने फर्स्ट टाइम एक तर तुम्हाला कधीच फोन करत नाही लाईफ मध्ये. मी आता पुण्याला राहते, त्याने मला कधीच फोन नाही केला अजूनपर्यंत स्वतःहून. तर त्या दिवशी तो मला म्हणे श्रुतीकडे फोन दे. मग तो मला म्हणे गेस वॉट. म्हटलं गेस वॉट काय सांग म्हटलं पटकन. तो म्हणे नाही तू गेस कर. मग मी पळत रूम मध्ये गेले. मी पहिलं अक्षर ते म्हणजे का तुला गर्लफ्रेंड भेटली का? आणि मग तो म्हटला हो भेटली. दादाला म्हणायचं तू लग्न कर, मी सायलीच म्हणून. म्हणजे एवढं सगळं फंक्शन ती एकटीने मॅनेज केलं. सगळ्या गोष्टी प्रत्येक काय म्हणतात नियोजनबद्ध करणं, प्लॅनिंग करणं. 100% सॅटिस्फॅक्शन कोणाचंच असतं, पण एक ऍटलीस्ट 50-70% अडचणी आल्यात तर सगळ्या याच्यावर मात करून ते फायनली आज लग्नबंधनात एकत्र आले. ती तिथं बसून पण सगळ्यांना बघते की ते खाल्ले की नाही. ते आम्हाला विचारते की त्यांनी खाल्लं की नाही, त्यांना गिफ्ट भेटले की नाही. सो ती तिथं बसून पण ती तिची जबाबदारी करते. म्हणजे स्वतःच्या लग्नात पण स्वतः काम करते. तर खरंच. आणि तेजसमुळे पण ती खूप सुधारली आहे. पहिल्यांदा खूप जास्त भांडायची आमच्यासोबत, खूप चिडची होती, पण आता एकदम सायलेंट झाली. खूप समजणार आहे. तिने अगदी मला जेव्हा नंबर 2ची कन्या जन्मली तेव्हापासूनच तिच्या अगदी स्वतः 2 वर्षाची होती तेव्हापासून तिने जबाबदारीची जाणीव ठेवून खूप सुंदररित्या तिला सांभाळलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी तिने जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तिची जबाबदारीची जी काही होती जाणीव असलेली तिने मलाही जाणीव करून दिली. ती तिची जबाबदारी अतिशय उत्तमरित्या पार पाडू शकते. तिच्या वडिलांची डेथ झाली त्या दिवसापासून तर तेजसची फॅमिली पूर्णच अगदी 3 वर्ष झाले आमच्यासाठी सपोर्ट राहिलेला आहे त्यांचा. तेजस ॲज ए जावई म्हणून तर छानच आहे, पण त्याने इनडायरेक्टली मुलाची पण जबाबदारी खूप छान पार पाडली आज ताईवर. माझ्या दोन्ही मुलांपैकी श्रुतीचा आणि त्याचा स्वभाव अगदी अपोजिट आहे. तो अगदी शांत आणि श्रुती एकदम डॅशिंग म्हणतो त्या टाईपची आहे. स्कूलमध्ये पण असताना त्याचं तेच काय होतं. सगळ्या टीचर तिला विचारायच्या की तू तेजसची बहीण का, असं तिला फार वाईट वाटायचं. आणि तो कसा सगळ्या टीचरांचा लाडका, तसाच मामाचा, मावशीचा, काकांचा सगळ्यांचा घरात अगदी लाडका पहिला नातू होता. त्याच्यामुळे सगळ्यांनी त्याचे खूप भरभरून लाड केलेत. त्याचं छान त्याने आता त्याचं एज्युकेशन त्याच्या स्वतःच्या पायावरती उभं राहिलं आजपर्यंत. त्याने खूप छान केले. सायली आणि तेजसला त्यांच्या पुढील भावी वैवाहिक आयुष्यासाठी आमच्या दोघांकडनं भरभरून आशीर्वाद आहेत, शुभेच्छा आहेत. त्यांनी अशीच प्रगती करत राहू, खरोखर त्यांची प्रगती हो आणि त्यांच्या कुटुंबाची पण त्याबरोबर होत राहू. आमच्या दोघांकडे त्यांना लाख लाख शुभेच्छा, लाख लाख आशीर्वाद. हस्ती मेरी ओ खुशबू खुशबा महका इश्क डूबा डुबका गहरा इश्क
खुशबार महका इश्क डूबा डूबका गहरा इश्क मेरा दीन तू ईमान तू मेरा ताज राज अभिमान तू मेरा दिल भी तू मेरी जान भी तू सुगंध फुलती थी कळी ये तो तिथे सुगंध जुळती असे ही काही जुळती असे ही काही जुळती असे ही काही हळविरुणानुबंध फुलती थी कळी ये तो तिथे सुगंध फुलती थी कळी ये तो तिथे सुगंध शब्दाविनाच कळतो इथला तिथे उमाळा सूर गुंतल्या मनांचे असतात एक संध जुळती असे ही काही जुळती असे ही काही जुळती असे ही काही हळविरुणानुबंध फुलती थे कळी ये तो तिथे सुगंध फुलती थे कळी ये तो तिथे सुगंध नाते असेच जाला नाते असेच जाला कुठलेच नाव नाही जणू वाट सावतेची मुक्काम ठाव नाही तरी बांधती जीवाना कुठले अबोल छंद जुळती असे ही काही जुळती असे ही काही जुळती असे ही काही हळविरुणानुबंध फुलती थे कळी ये तो
थे सुगंध फुलती थे कई अंग येतो तिथे सुगंध